लिब्रिऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत रायटरची प्राथमिक ओळख, रायटरमधील विविध टूलबार, नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे, डॉक्युमेंट सेव्ह करणे, रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे. लिब्रिऑफिस रायटर हा लिब्रिऑफिस सूटमधील वर्ड प्रोसेसर घटक आहे. रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे. हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो. लिब्रिऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही. लिब्रिऑफिस सूट संगणकावर सुरू करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000, विंडोज एक्सपी, विंडोज 7 किंवा GNU लिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर तुम्ही करू शकता. आपण उबुंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट 3.3.4 वापरणार आहोत. संगणकावर लिब्रिऑफिस सूटची स्थापना केली नसेल तर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून रायटरची स्थापना करू शकता. सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरवरील माहितीसाठी उबुंटू लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच लिब्रिऑफिस सूट डाउनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. यासंबंधी सूचना लिब्रिऑफिस सूटच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत. रायटरची स्थापना करताना कंप्लीट या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका. जर आपल्याकडे लिब्रिऑफिस सूट आधीपासून स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे ॲप्लिकेशन्स वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिब्रिऑफिस रायटर दिसेल. ऑफिसवर क्लिक करून नंतर लिब्रिऑफिस या ऑप्शनवर क्लिक करा. लिब्रिऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. लिब्रिऑफिस रायटरमध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल. रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत, जसे की टायटल बार, मेन्यू बार, स्टँडर्ड टूलबार, फॉर्मॅटिंग बार आणि स्टेटस बार. या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत. रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरुवात करू. स्टँडर्ड टूलबारवरील न्यू या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते, किंवा मेनूबारवरील फाईल ऑप्शनवर क्लिक करून नंतर न्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी टेक्स्ट डॉक्युमेंटवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की या दोन्ही पद्धतींनी रायटरची नवीन विंडो उघडता येते. आता एडिटर एरियामध्ये काही टेक्स्ट टाईप करू. प्रथम रिझ्यूम असे टाईप करूया. लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते. त्यासाठी मेनूबारवरील फाईलवर क्लिक करा. नंतर सेव्ह ॲज वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल. तिथे नेम या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे. आता रिझ्यूम असे फाईलचे नाव एंटर करा. नेम या फिल्डखाली सेव्ह इन फोल्डर आहे. यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या. सेव्ह इन फोल्डरमधील डेस्कटॉपवर क्लिक करा. जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल. आता डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल. तुम्ही ब्राउझर फॉर अदर फोल्डर्सवर देखील क्लिक करू शकता आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा. आता डायलॉग बॉक्समधील फाईल टाईप या ऑप्शनवर क्लिक करा. इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शन्सची यादी दिसेल, ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते. लिब्रिऑफिस रायटरचा डिफॉल्ट फाईल टाईप ODF टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, जे आपल्या फाईलला ODT हे एक्सटेन्शन प्रदान करते. ODT हे ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे ODF फॉर्मॅटशी संबंधित असून वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे. भारत सरकारने
ई-गव्हर्नन्स साठी स्वीकारलेल्या स्टँडर्ड्समध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे. लिब्रिऑफिस रायटरमध्ये उघडण्यासाठी फाईल .odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्याव्यतिरिक्त आपण आपली फाईल .doc आणि .docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो, जी MS ऑफिसच्या वर्ड प्रोग्राममध्ये सुद्धा उघडता येते. इतर बहुसंख्य प्रोग्राममध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन .rtf म्हणजे रिच टेक्स्ट फॉर्मॅट. आपण ODF टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करूया. तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शन समोर फाईल टाईप ODF टेक्स्ट डॉक्युमेंट आणि कंसात .odt असे आलेले दिसेल. सेव्ह बटणावर क्लिक करा. हे तुम्हाला पुन्हा रायटर विंडोवर घेऊन जाईल, जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल. आता रायटरमध्ये डॉक्युमेंट बनवण्यासाठी आपण तयार झालो आहोत. वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट .html या फॉरमॅटमध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅटमध्ये असते. ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. आता मेनूबारवरील फाईल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह ॲज या ऑप्शनवर क्लिक करा. आता फाईल टाईप या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर HTML डॉक्युमेंट आणि कंसात openoffice.org रायटर या ऑप्शनवर क्लिक करा. हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला .html हे एक्सटेन्शन देईल. सेव्ह बटणावर क्लिक करा. आता डायलॉग बॉक्समधील आस्क व्हेन नॉट सेव्हिंग इन ODF फॉर्मॅट हा ऑप्शन सिलेक्ट करा. शेवटी कीप करंट फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट .html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे. स्टँडर्ड टूलबारवरील एक्सपोर्ट डायरेक्टली ॲज PDF या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करता येते. पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह करायची जागा निवडून घ्या. हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग एक्सपोर्ट ॲज PDF या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता. तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक PDF फाईल बनेल. प्रथम फाईल आणि मग क्लोजवर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू. पुढे आपण लिब्रिऑफिस रायटरमध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत. resume.odt हे डॉक्युमेंट उघडूया. अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील फाईल या मेनूवर क्लिक करा आणि नंतर ओपन या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा. त्याचे नाव टाइप अ फाईल नेम असे आहे. लोकेशन बार हे फील्ड उघडेल. तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा. आता आपण रेझ्यूम असे फाईलचे नाव लिहूया. आता फाईलच्या नावांत रेझ्यूम असे असलेली यादी दिसेल. त्यातून resume.odt निवडा. आता ओपन या बटणावर क्लिक करा. तुम्हाला resume.odt ही फाईल उघडलेली दिसेल. त्याशिवाय वरील टूलबारमधील आयकॉनवर ओपन या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या .doc आणि .docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटरमध्ये उघडू शकता. आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नावाने कशी सेव्ह करावी. आता प्रथम माऊसचे डावे बटन क्लिक करून ते रेझ्यूम या टेक्स्टवर ड्रॅग करा. अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटन सोडून द्या. टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे. आता स्टँडर्ड टूलबारवरील बोल्ड या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल. टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबारवरील सेंटर्ड या आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल. आता आपण टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवूया. त्यासाठी टूलबारवरील फॉन्ट साईज या फील्डच्या डाऊन ॲरोवर क्लिक करू. ड्रॉपडाऊन मेनूतील 14 वर क्लिक करूया.
त्यामुळे टेक्स्टच्या फॉन्टचा साईज 14 पर्यंत वाढलेला दिसेल. आता फॉन्ट नेम या फील्डच्या डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि नंतर अनडॉटम हा फॉन्ट सिलेक्ट करा. टूलबारवरील सेव्ह या आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली आहे. सेव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला बंद करायचे असेल तर केवळ मेनूबारवरील फाईल या मेनूवर क्लिक करून क्लोज या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल. आपण लिब्रिऑफिस रायटरवरील या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात. रायटरची प्राथमिक ओळख, रायटरमधील विविध टूलबार, नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे, डॉक्युमेंट सेव्ह करणे, रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे, कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट, रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा, practice.odt या नावाने ती सेव्ह करा. दिस इज माय फर्स्ट असाइनमेंट असे टेक्स्ट त्यात लिहा. फाईल सेव्ह करा. टेक्स्टला अंडरलाईन करा. हेडिंगचा फॉन्ट साईज 16 पर्यंत वाढवा. फाईल बंद करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.